मैदानात जाऊया. 58 धावा, 4 गडी बाद 58 धावा होताना पाहायला मिळतात. याला फटका मारलेला आहे. फारसा काही असा मोठा फटका नाही आहे. लॉंगनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव निश्चित मिळेल आणि या एका धावाने पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जिग्नेशसाठी. याला फटका मारलेला आपण पाहतो तर या ठिकाणी नक्कीच एक धाव मिळेल आणि हो गरज आहे आता. मात्र सामना हातून निसटतोय. ओ चेंडूची जागा बॅटनी घेतली. चेंडू मात्र कुठे गेला ते कळलं नाहीये. हो या ठिकाणी बाद होत आहेत. काय झालं नेमकं कळलं नाही, परंतु नक्कीच ज्या दिशेने चेंडू जायला पाहिजे होता त्या दिशेने बॅट गेली. चेंडू मात्र निसटला. या ठिकाणी आपण पाहतो तर खेळपट्टीवरती फैजलने मात्र या ठिकाणी त्यांना धावबाद केलेलं आहे. बाळासाहेब बाळासाहेब आपल्याला पाहायला मिळतात मैदानात. नक्कीच एक खूप जिग्नेशच्या बॅटमधून फटका निघतोय. फारसा या फटक्यामध्ये जोर नाहीये. चेंडू मात्र जातोय मिड विकेटला. मिड विकेटला या ठिकाणी पाहतो आपण एक धाव निश्चित मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61 धावा दाखवणार. पाहूया कोण होणार आजचा सिकंदर, कोण होणार आजचा बाजीगर. पुढला चेंडू मोठा फटका मारायचा विचार. चेंडू निसटतोय. थेट जाऊन विसावतोय तो. गरज आहे 69 धावांची. हो यावेळेला पाहतो आपण फार्निचर उद्ध्वस्त. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एकच साम्य. उशिरा जागे होणाऱ्यांच्या नशिबी कधीच ते मिळत नसतं आणि इथे मात्र संधी ही हातातून निसटते. या ठिकाणी पाहूया आपण संग्राम सिंग सीसीच्या हातून या संधी निसटताना पाहायला मिळते.